संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे मानधन तात्काळ द्या. लाडक्या बहीण योजनेमुळे वृद्ध लाभार्थी मानधनापासून वंचित. अकोला जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे मानधन मागील 4 महिन्यापासून मिळालेले नाही. शासनाने थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणाली लागू केली असली तरी ती अद्याप कार्यान्वित झालेली नाही. परिणामी हजारो लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. परिस्थिती एवढी गंभीर आहे की अनेक वृद्ध आणि निराधार नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अकोला जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून हजारो लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. मात्र गेल्या 4 महिन्यापासून ते मानधन त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही. महाराष्ट्र राज्य सरकारचे लाडकी बहीण योजनेमुळे वृद्ध आणि निराधार नागरिक गेल्या 4 महिन्यापासून मानधनापासून वंचित आहेत. यामुळे लाभार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. विशेषतः वृद्ध, विधवा, अपंग आणि निराधार नागरिकांसाठी हे मानधन जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी महत्त्वाचे आहे. शासनाने काही महिन्यांपूर्वी संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेचे मानधन थेट लाभ हस्तांतरण डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. मात्र या प्रणालीची अंमलबजावणी होत नसल्यामुळे लाभार्थ्यांना मानधन मिळालेले नाही. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार तांत्रिक अडचणींमुळे प्रणाली अद्याप पूर्णतः कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. सध्या हजारो लाभार्थ्यांना घर चालवणेही कठीण झाले आहे. अनेक जण किराणा, औषधे आणि दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून आहेत. काही लाभार्थी अर्धपोटी दिवस काढत आहेत तर काहींना भीतीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने डीबीटी प्रणाली कार्यान्वित होईपर्यंत जुनी ऑफलाईन पद्धत लागू करून थकीत मानधन त्वरित द्यावे. त्यामुळे लाभार्थ्यांचे त्वरित मानधन त्वरित द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अपीलद्वारे पाठवलेल्या पत्राद्वारे केलेली आहे.